ज्याच्यावरती ठेवला त्या प्रत्येक माणसानं धोका. काय म्हणणार बसलेले? ज्याच्यावरती विश्वास ठेवला त्या प्रत्येक माणसाने धोका ठेवला. तुम्हाला वाटतं बायको माझे, पोरं माझे, सगळी माझे, बरोबर आहे की नाही? पण यातलं तुमचं कुणीच, पण तरी सुद्धा तुम्ही घरी गेल्याशिवाय राहणार. म्हणजे याचा अर्थ माहितीये ही टायरात घालून जाणार आहेत. नाही जळलं तर राखेल बी मिळायचं बंद झालं. पेट्रोल नाही तर डिझेल वाचणार आहेत. त्यातनं बी जर राहिलं तर खोबरा आणत्या, अजून काय आणते तू, हा बरं डालडा बी आणत्या, डालड्यानं वाचत्या, टायर घालत्यात, पण आपला बुकना केल्याशिवाय सोडणार नाही. इकडे आयुष्यात एक वाक्य सांगून जातो, बसले ऐकून जा, ऐका बसलेले. हे आपलं नश्वर आहे. मी मगाशी सांगून गेलो, या जगात त्रिवार सत्य म्हणजे ते देवाचं नाव सत्य का? कारण देवाचं नाव किती मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड लग्नाहुनी वाड नाम आहे. लय मोठं देवाचं नाव आहे. या जगात त्रिवार सत्य म्हणजे ते देवाचं नाव आहे. आणि येणारं सोबत सुद्धा तेच आहे. काय म्हणणं आहे? घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावणे नशिबाला कारण कोसडाई संसारा पायी. हा, जिथं तुम्ही गुंतलाय, जिथं तुम्ही विश्वास ठेवलाय, ही पक्की माणसं धोक्याचे. बसलेले ऐकून जा. पण हे सगळं चांगलं करण्याकरता तुम्ही एक गोष्ट करता. बसलेले मला तुम्ही सांगा, समजा एखादं दुकान, जर दुकानात समजा गाळा घेतला आणि तिथं जर तुम्ही दुकान चालू करणार असाल तर तुम्ही काय करता? दुकान चालू करायच्या अगोदर, दुकान चालू करायच्या अगोदर तुम्ही त्या दुकानात काय करता? बरं जाऊ द्या, घर बांधलं, घर बांधल्यावर घरात राहायच्या अगोदर, जायच्या अगोदर तुम्ही काय करता? हा, वास्तुशांती घालतो, बरोबर आहे की नाही? का घालतो? घरात सुख शांती समृद्धी लाभावी म्हणून, बरोबर आहे की नाही महाराज? बरोबर आहे की नाही? त्याकरता सरतो नाही. बसलेली मंडळी ऐक नाही, मला तुम्ही सांगा, प्रपंचात सुद्धा सुख लाभण्याकरता तुम्ही आम्ही एक गोष्ट करतो. काय हो? लगीन झाल्यावर तिसऱ्या दिवशी तुमची झालीत ना सगळ्याची, मला अजून अनुभव नाही म्हणून तुम्हाला विचारते. सत्यनारायण. हा, सत्यनारायण घालतो नाही महाराज? घालतो नाही. कशासाठी घालतो? जिथं सुख शांती आमच्या प्रपंचामध्ये लाभावी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? पण मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस तुमचा सत्यनारायण चालला होता त्यावेळेस तुमचं ध्यान त्यात होतं का? नाही महाराज. जिथं सुख शांती लाभवायचे तिथपर्यंत माणसाचं लक्ष नाही महाराज. आहे का लक्ष? नाही. जे सत्यनारायण झालं त्या सत्यनारायणच्या पूजेमध्ये सुद्धा तुमचं लक्ष नव्हतंच महाराज. आपलं लगीन झालं होतं, पाटा बसलो होतो, एकमेकाला गुदगोल्या करत होतो, वर बाप आपला आमटी वाढ, लॅपशी वाढ, इकडं काय खीर वाढ, ह्याच्या ध्यानात होता. आणि जेवढी सत्यनारायण आली होती ती काय पूजा आहे काय आली? ती चांगल्या बघून चपल्या न्याला आणि जेवायच्या कामासाठी जाते, दुसऱ्या कामासाठी आली नव्हती महाराज. आयुष्यातला सत्यनारायण सुद्धा आपला सळा झाला नाही झाला? आणि नाही झाला महाराज. कुठं झाला तो सळा? म्हणून तर आपल्या प्रपंचाचं वाटोळा, ज्यामध्ये दुःख मिळालं ना, ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय, तिथं तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी दुःख आहे. त्याचं नाव आहे संसार. तिथं तुम्हाला दुःखच आहे. सुखाची प्राप्ती होण्याकरता तुम्ही जर सत्यनारायण केलं असेल तर त्या सत्यनारायण सुद्धा तुमचं लक्ष. आता आठवलं म्हणून सांगतो महाराज, ऋषी महाराजांनी ऐकलं असतं तरी सांगून जातो, ऐकून जा. रत्नागिरी साईडला महाराज आम्ही कीर्तन खाली जायचं म्हटलं की थोडंसं भ्या वाटतं. लांब टप्प्यात जायचं म्हटलं की मला थोडंसं असते. इतक्या लांब जायचं म्हटलं की सगळं कोणतरी लागतं कीर्तनाला. आणि सजासजी बुवा सगळं काय कोणी येत काय आटे माहित नाही आणि कोणी येत नाही. पण महाराज एवढ्या लांब जायचं म्हटलं की माझ्या सगळे होतं जोडीदार. मी पहिलीत गेलो तेव्हा ती पहिलीतच होतं, मी दुसरीत गेलो तेव्हा ती बी पहिलीतच होतं. ऐकताय काय बसलेले? मी 10वीत गेलो तर ते पहिलीतच होतं, है की नाही? ते पहिलीतच होतं, पण नुसतं पहिलीत नाही राहिलं. ते खाऊन नुसतं रेटे जा. आणि नेमकी महाराज मी गाडी बाहेर काढली. गाडी बाहेर काढू का नको तेवढ्यात ती माझ्या जवळ आलं. मला म्हटलं महाराज आज कुठं आहे? मी म्हटलं जरा लांब आहे. ते म्हणलं एक काम करा की मग मी येऊ का तुमच्या संग? मी म्हणलं चल बाबा, आता नाहीच माझ्या संग कोणतरी खायच्या मापाचं कोणतरी संग पाहिजे म्हणून आपलं मी त्याला घेतला. त्याला आपला गाडीत मागच्या टायरावर बसवला. ऐकताय काय? जसा टायरावर बसला तसं मागचं टायरच चेपलं खाली. अर्धा तास परत टायर बदलण्यातच गेलं. टायर बी बदलून झाला. बिचाऱ्याला घेतलं, गेलो आपला कीर्तनाला. आणि सहजासहजी लवकर पोहोचत नाही. आज जसं लेट आलं तसं नेमकं लेट पोहोचलो तिथं महाराज. आणि गावात त्या लवकर जरा पोहोचलो. लवकर पोहोचल्यामुळे झालं काय, गंधाड जंगलातनं गेलो होतो आणि जंगलातनं गेल्यामुळे लवकर त्या गावात पोहोचलो. नेमकं गावात पोहोचल्यावरती भानगड झाली काय, जिथं मी गेलो त्या गावात नेमकी 7 लग्न झाली. किती लग्न झाली बसलेली? 7 लग्न झाली. 7. आता गावात बामणं किती मिळते? 1 2 लई 3. ह्याच्या पलीकडे बामण मिळत? बामण काय करू? मला बामण मिळत नाही. गुरव मिळत. ह्याच्यापेक्षा काय मिळत?
तिघा चौघाला मिळालं, दोघा तिघाला मिळालं नाही. दोघांनी शेजारच्या गावात हुडकून आणलं. एकाला गावीनाच त्याच्या काय हुकी आली त्याच्या ध्यानात आलं. तो म्हणला एक काम कर, आपल्या गावात सप्ताह बसलाय. मग तो म्हणला मग काय करायचं? काय नाही म्हणला, सप्त्यातला आजचा संध्याकाळचा कीर्तनकार बुवा आपल्या गावात आला, एकदा त्याची जाऊन गाडी घे. ती पळतच माझ्याकडे आलं आणि त्यानं लांबनच केलं, जय हरी महाराज. जसं त्यानं जय हरी केलं तसं मी बी आपलं त्याला जय हरी केलं. जसं जय हरी केलं मी बी जय हरी केलं. तो म्हणला महाराज एक काम करा, माझ्या पोराचं लगीन झालंय. म्हटलं मग मी काय करू? तो म्हणला एक काम करा, संध्याकाळी जेवाय तेवढं माझ्या घरला या. मी म्हटलं जाऊ दे बाबा, जेवायच तरी सोय झाली. 2 तुकडं खायचं, पाकिट कीर्तनाचं घ्यायचं आणि आपलं निष्ठून जायचं. एवढं डोक्यात ठेवलं आणि काय त्याच्या मनात आलं ती पुढे गेलं आणि माघारी फिरलं. म्हणते नव महाराज एक काम करा की संध्याकाळी 2 तुकडं बी खायला आमच्या दारात या आणि माझ्या पोराचा तेवढा सत्यनारायण बी घाला. मी म्हटलं पेटलं बाबा, आपल्याच्यानं काही जमायचं नाही, जी जमतंय तेच केलं पाहिजे. मी म्हटलं पकवाज वाजवाय जमलं तर पकवाजाचं काम सांगावं, चोपदाराचं काम चोपदारानं करावं, पेटीवाल्याचं काम पेटीवाल्यानं करावं, बासरीवाल्याचं काम बासरीनं करावं. एवढं सगळं झालं सांगून, पण तेवढ्यात बी त्यानं ऐकलं नाही. तो म्हणला महाराज सगळ्या बामणासनी 3-3 हजार दिलेत, मी तुम्हाला 4-4 हजार देतो, पण माझ्या पोराचा तेवढा सत्यनारायण घाला. सगळं झालं सांगून बसलेले ऐकताय काय? पण जे माझ्या संघ आलतं का त्यानं इतक्या जोरात माझ्या मांडीत बुक्की मारली. आरा काय सांगायचं, मला आधी पायाला कळ, मला सुधारायचं बंद झालं. तो म्हणला काळजी करू नका, नाही बुवा करीत नवना तुमच्या पोराचा सत्यनारायण. ऐकता काय? एवढंच जातीनं ऐकलं. मी म्हणलं येड्यावानी करू नको, लय माणसं मारत्याल गाड्या, लय लांब आलोय आपण, सोसायचा नाही मारते. म्हणलं गप, मी तुझ्यावर आलोय, तू काय मला काढून रुपया सुद्धा देणार? आणि 4,000 कुठनं सोडा, आईच्या हातात 4,000 टिकवलं तर आय म्हणील आज बुवा संघ गेला 4,000 घेऊन आला, आजपासून काय गावात थांबू. मग काय बुवा संघ फिरू द्या का ते? ऐका एवढं सगळं झालं. मी म्हटलं अरे येडे करू नको, मी पहिलीत होतो तू बी पहिलीत, मी 10वीत गेलो तर तू पहिलीत. तो म्हटला तू शिकून नुसता मोठा झाला, तुला कुठं माहित आहे पहिलीतच भात लय मिळतो म्हणून मी पहिलीत होतो म्हटला. ऐकता काय? कुणाची बुद्धी कुठं चालत. आणि तेवढ्यात बी ते पुढे गेलं आणि आणि माघारी फिरलं. आणि जसं माघारी फिरलं तसं ती मला म्हणते बुवा एक माझी मदत कराल का? मी म्हटलं काय? तो म्हणला महाराज एक काम करा, मला तेवढी सत्यनारायणच्या पूजेमध्ये कथा कोणाची आहे तेवढी फक्त सांगा. मी म्हणलं ह्याला सत्यनारायणची पूजेची कथाच माहित नाही, घेऊन नक्की निघालाय कुणाची काय घालायला. बरोबर आहे की नाही? तेवढ्याच सगळं झालं. मी कुणाची आहे म्हणून आपल्या परपंचाचं वाटू प्रत्येकाची झाली. बरोबर आहे की नाही? कुणाचे साधवानीचे भावनी. बरोबर. कुणाची कथा आहे? साधवानीची कथा आहे. बसलेली ऐकताय काय? मी म्हटलं साधवानीचे. तो म्हटलं बघ आता कसं सत्यनारायण घालतो. आणि ते गेलं की त्यानं आपलं चौरंग मांडला, पीस हातारलं, स्वास्तिक काढलं, कळस मांडला, खाली पानं ठेवली, वर रुपया ठेवला, त्याच्यावर सुपारी ठेवली, गणपती तयार केला. मी म्हटलं जाऊ दे बाबा, 2,000 तरी गाड्यानं काम, तुम्ही ऐकताय की 2,000 तरी गाड्यानं काम केलं. आणि ती म्हणायला लागलं ओम माधवाय नमा पाणी वा, ओम केशवाय नमा हळद वा. त्याला एवढंच येत होतं, त्याला काय दुसरं येत नव्हतं. ती तेवढंच म्हणायचं ओम माधवाय नमा पाणी वा, ओम केशवाय नमा कुंकू वा. यांनी देवाला वाया सोडून नवरा बायकोनं आपल्या अंगावर वाहून घेतलं. तर त्याचं तरी ध्यान आहे का? नवरा नवरीचं ध्यान आहे? कुणाचं ध्यान आहे त्याच्याकडे? सत्यनारायण कुणाचं ध्यान नाही. ते एवढंच म्हणायचं ओम माधवाय नमा आणि ओम केशवाय नमा, ओम माधवाय नमा आणि ओम केशवाय नमा. एवढं सगळं म्हणून झालं. मी म्हणलं जाऊ दे बाबा, 3,000 तरी गाड्यानं काम आपलं ओके केलं, सगळं झालं. आणि आता राहिला शेवटचा मुद्दा म्हणजे 1,000 रुपयाचा, म्हणजे सत्यनारायण वाचायचा. आणि ऐकताय काय? त्यानं पुस्तक धरलं, ती धरलं उलटच धरलं. मी म्हणलं अरे पुस्तक तरी सवच कर. तो म्हणला लय शहाणा आहेस, जा लांब जाऊन बस झालं बघ कसं सत्यनारायण वाचतोय. आणि ऐकताय काय? त्यानं पुस्तक असं पुढे धरलं, त्यानं सत्यनारायण वाचायला चालू केली. तुम्हाला ऐकायचं का सत्यनारायण त्याने केलेला? ऐकाच मग. ऐकलं वाचा येत नाही अजून, पहिलीत आहे. जरा थांबा की जोड शब्द जोडायचे चालले. हा आता आले ध्यान, आता वाचतोय ना बघा. आता ऐकाय वाचू ना खरंच. आणि ऐकताय काय? त्यानं पुस्तक धरलं पुढं आणि त्यानं वाचायला सुरुवात केली. साधवानीचा काय उठला, साधवानीचा काय उठला, त्याचाच वड्याला गेला, वड्यात जाऊन साधवानीने उडी मारली, वड्यातनं बाहेर आला, अंगाला फसा साबण लावला, परत साधवानीने पाण्यात उडी मारली, परत घरला आला, बायकोला साईडला ठेव, बाया साईडने पाण्याचा बिस्किट पुढे घेऊन ये, पहिला ते संपला, परत चहा बिस्किट बुडवून बाया साधवानीने खाल्लं, परत बायकोला साईडला जेवण कर, बाजारात जाऊन येतो, दुसरा ते संपला. आणि जात जोरात फुकली. तसं मी धोतालाच वर केलं. आता म्हणलं गावात काय थांबायचं? ऐकताय काय तुम्ही?
सगळं झालं, मी लिंबच धरला होता, लिंबातनं काय आता म्हणलं आपल्याला सुट्टी नाही, एवढं सगळं वाचून झालं. पण तेवढ्यात मी जात थांबली नाही, तेवढ्यात म्हणली मी काय यांचं सत्यनारायण घालणार नव्हतो, पण मला सांगितलं 4000 रुपये देतो म्हणून यांचा सत्यनारायण घालतोय. या दोघांच्या प्रपंचाचं वाटू झालं तर लिंबाखाल्या बोवाच्या बोकडी जाऊ दे, पुंडरी गोरदार विठ्ठल. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. आयुष्यात सत्यनारायण केला, पण ज्या गोष्टीसाठी केला त्या गोष्टीसाठी आपलं लक्ष नव्हतं. जिथं देवाचं नाम चिंतन भजन केलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. पण त्या सत्यनारायण सुद्धा आपलं आयुष्यात चांगलं होतं, पण तो सत्यनारायण सुद्धा आपल्याला ऐकता आला नाही. पण मला एकच सांगायचं आहे, देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला प्रपंचावरती तुळशी पत्र ठेवावं लागल असं मी म्हणत नाही. पण महाराज म्हणले संसारी असावं, पण कसं पक्षी अंगणी उतरती जे का पक्षी माहितीये की नाही, बरोबर आहे की नाही. पक्षी येतो, धान्य पडलेलं असतं, बहुतेक टोपलीवर भरतो आणि घरट्यात घेऊन, असं आहे का, नाही ना, चोचीत बसतोय तेवढंच घेतो पण तिथपर्यंत घेऊन जातो. पण या जगात तुम्हाला देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर त्या संतांवरती विश्वास तुम्हाला ठेवला पाहिजे. मग ते संत काय करतात, मार्ग दावणी गेले आधी दया निधी संत ते. मग संतांनी मार्ग दाखवला, कुणाचा, हरीचा, म्हणजे त्या भगवान परमात्म्याचा मार्ग. महाराज मग त्या देवाचा पत्ता आम्हाला सांगाल. महाराजांनी पत्ता सांगितला, संतांनी पत्ता सांगितला देवाचा. कुठं आहे सांगतोय का, जम्बोया दीपा माझी एक पंढरपूर चला जाऊ काही भोजन मागाया, पत्ता सांगितला कुठला, जम्बोया दीपा माझी एक पंढरपूर गाव. महाराज मग पंढरपूरला गेल्यावरती त्यांनी कोणावरती उपकार केला होता का, महाराज म्हणले सांगतो, जो त्या भगवंताकडे जातो, कुठं हरीची प्राप्ती करून घेण्याकरता तिथपर्यंत पोहोचतो, त्याच्यावरती सुद्धा त्यानं कृपा केल्या. कुणावरती केली, सुदामा प्रमाण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीमय घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिधरागा, विठोबाचा धर्म जागो. महाराज म्हणतात त्याच्याकडे गेला होता, कुणाच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं तिथपर्यंत पोहोचला. पण कदाचित त्याला सुद्धा सोन्याची नगरी देण्यात आली होती. इतकी ताकद त्या हरीच्या भजनात, हरीच्या कृपेमध्ये. पण हरी जर तो भगवान परमात्मा तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात तुम्हाला काय करावं लागल, तर त्या संतांच्या प्राप्तीशिवाय तुम्हाला देव भेटू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करा, तर महाराज म्हणतात हरी कृपे त्याचा नाश होतो हरीच्या कृपेनं.
पण हरीची कृपा आयुष्यात झाली पाहिजे, म्हणून हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून महाराज म्हणतात त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता आयुष्यात संतांची संगत करा. मी संतांचे पाय सांगितले तुम्हाला, देवाचा पाय सांगितला आणि आई बापाचा पाय सांगितला. या 3 पायावरती विश्वास ठेवा आणि जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता त्याच्याकडे तुम्ही जा. कदाचित नाथ महाराजांना सुद्धा वाटलं असेल, म्हणून नाथ महाराज सुद्धा अभंगाच्या या प्रथम चरणात सांगतात. काय सांगतात? हरी प्राप्तीशील उपाय. हरीची प्राप्ती करून घेण्याकरता तुम्हाला त्या संतांचं धरावे, संतांचे ते पाय. आणि एकदा तुम्ही संतांचे पाय धरले तर महाराज म्हणतात आयुष्यातली साधना भगवंतापर्यंत पोहोचते. अभंगाचं दुसरं चरण तेने साधते साधते तुटती भावाची बंधने तेने साधती. साधन सांगितली वारकरी संप्रदायात कोणती? लावणी मृदुंग, सेवू ब्रह्मरस घेई काढा. महाराज म्हणले त्याची प्राप्ती करून घेण्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल, सेवू ब्रह्मरस. आवडीने सेवू ब्रह्मरस. महाराज बरच रसाचं बिसाचं प्रकार सांगितलं. उसाचा रस, आंब्याचा रस, सडलेल्या गुळाचा रस, सडलेल्या द्राक्षेचा रस. अजून रस तुमच्या ध्यानात नसत्याला आलं, पण महाराज म्हणतात ही जर रस प्याल तर काय होईल माहितीये? अरे जाम से जाम क्या, जाम पे जाम पीने से क्या फायदा? अरे सुबह पिएंगे तो शाम तक उतर